नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटर, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज खरोखरच एक महत्त्वाचा संदेश घेऊन आलो आहे. तो म्हणजे नीट पासमध्ये MBBS पासून ते फिजिओथेरपीपर्यंतच्या सर्व ॲडमिशन प्रक्रियेमध्ये, त्याला वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असं म्हणता येईल, यासाठीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये खरंच काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पेड काउन्सिलिंग प्रोसेस लावण्याची, जॉईन करण्याची गरज आहे का किंवा आवश्यकता आहे का, असा हा महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर मांडला आहे. वास्तविक पाहता बऱ्याच वेळा रिझल्ट आला, जे आपले डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केले, त्यानंतर चॉईस फिलिंग केली, त्यानंतर लिस्ट लागली, लिस्ट लागल्यानंतर ॲडमिशनच्या रिपोर्टिंगला जाणं, ह्या एवढा छोटासा टॉपिक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला खरोखरच याच्यामध्ये काही एक्स्ट्रा माहिती आवश्यक असते का, की जेणेकरून आपला करिअरचा मार्ग सुकर बनू शकतो. तर हे या संदर्भामध्ये 100% ही पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आपल्याला जॉईन होण्याची 100% आवश्यकता असते. एक तर का असते आणि याचे फायदे आणि काय तोटे हे मी तुम्हाला विस्तृत सांगणार आहे. बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्यांना समजा हायर स्कोर आहे, 650 पेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला एम्स जिपमरमध्ये किंबहुना त्याच तोडीचे आपल्या राज्यामधील किंवा इतर राज्यामधील टॉप असणाऱ्या एज्युकेशनल मेडिकल सायन्सेसमध्ये 15% ॲडमिशन्स घेण्यामध्ये कोणत्या संस्था चांगल्या आहेत, या संदर्भातली डिटेल माहिती आपल्याला उपलब्ध नसते. बऱ्याच वेळा यूट्यूबवरती काही बघून गोष्टी आपण आत्मसात केलेल्या असतात, परंतु त्या टाईमली येत नाहीत, टाईम टू टाईम येत नाहीत किंवा अपडेटेड येत नाहीत. त्यामुळं तुम्हाला त्याच्यामधलं बेनिफिशरी होत नाही. बऱ्याच वेळा MCC काउन्सिलिंग सुरू कधी झाली, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कोणतं आहे, छोटे छोटे टॉपिक जे नोटिफिकेशनच्या माध्यमातून MCCमधून येणार आहेत ते आपल्याला येता येणार नाहीत. AFMCमध्ये ॲडमिशन घ्यावं का नाही, एम्स कोणतं घ्यावं कोणतं घेऊ नये, त्यापेक्षा गव्हर्मेंट कॉलेज कोणतं चांगलं आहे, स्टेटमधले घेता येईल का किंवा जिपमरमध्ये जाता येईल का, त्याच्यामधलं अंतर, त्या ठिकाणचा कट ऑफ, त्यावेळेस त्या ठिकाणी असणारं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं ठिकाणी असणारी फॅकल्टी, पेशंट फ्लो आणि आपल्याला होणारं बेनिफिशरी, त्याचबरोबर PGसाठी, सुपर PGसाठी असणाऱ्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आपल्याला माहिती गरजेचं असतं. आणि त्यानुसार रँकिंगनुसार आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर ते निश्चित आपल्यापासून अंतर किती आहे हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. गेल्या वर्षीचा कट ऑफ लक्षात येऊ शकतो आणि आपल्याला एक बॅकअप राहतो की जो एक्सपर्टचा बॅकअप राहतो. आता आपण त्यानंतर खालच्या रँकिंगकडे जाऊ. 650 पासून ते 510 पर्यंत की ज्याला गव्हर्मेंट MBBS मिळणार आहे त्यांना काय उपयोग होतो का. वास्तविक याच्यामध्ये छोटे छोटे आपले रिझर्वेशनच्या कॅटेगरी आहेत. ऑल इंडियामध्ये 5 रिझर्वेशन्स आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये 10 कॅटेगरी आहेत. त्या कॅटेगरीतलं पर्सेंटेज, आपल्याला मिळणारं कॉलेज, त्याच्यामध्ये असणारं टॉपचे कॉलेजेस कोणते, त्याचे फी स्ट्रक्चर किती आहे, आपल्यापासून अंतर किती आहे, त्या ठिकाणी पेशंट फ्लो कसा आहे, त्याची स्थापना कधीची आहे, त्यामध्ये असणारी फॅकल्टी कशी आहे, UG किंवा PG फॅकल्टी त्याच्यामध्ये आहे का, पेशंट हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे का किंवा नाही, पहिल्या वर्षाला म्हणजे फर्स्ट इयरलाच उपलब्ध आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत की हे सगळे प्रश्न एका रूफखाली आपल्याला जर कुठं मिळत असेल तर आपल्या ह्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये मिळतात. त्यामुळं आपण ज्या ठिकाणी आहे त्यापासून दूर घ्यावं का जवळ घ्यावं. कॅटेगरीतला मी विद्यार्थी आहे, SC आणि ST असेल तर गव्हर्मेंटमध्ये घेऊ का प्रायव्हेटमध्ये घेऊ का, दोन्हीकडे सुद्धा फीज आपल्याला माफच असते. तिकडं कसल्या प्रकारचं जे काही आपल्याला डॉक्युमेंट्समधील किंवा जे काही फीजमध्ये सर्व बेनिफिट मिळत असतं, परंतु हॉस्टेलची जी काही फीज असते ती थोडी जास्त असते. तर तशा प्रकारचे सर्व्हिसेस पण मिळतच असतात. आपल्या करिअरमध्ये पैसे मॅटर करतो तो असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा नॉलेज किंबहुना आपल्याला फॅकल्टी टॉपची घेऊन जे आपल्याला इच्छित साध्य आहे की जे शिक्षण चांगलं घ्यायचं आहे, या संदर्भामध्ये कोणत्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जायला पाहिजे
किंवा नाही जायला पाहिजे या संदर्भातला डिटेल लेखाजोखा आपल्याला 520 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं असतंय. त्यामुळं मी मागाशी सांगितलं की 650 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का, तर 100% गरज आहे. त्याच पद्धतीनं 520 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना गरज आहे का, तर 100% आवश्यकता आहे. आता आपण कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधल्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यामधला कट ऑफची रँकमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय उपयोग होऊ शकतो हा मी गोष्ट सांगेल. वास्तविक आपण एक ॲझ्युम करून चालू की बाबा 490 किंवा 485चा कट ऑफ आहे, तर मी व्हीजे कॅन्डिडेट आहे, SC आहे, ST आहे, माझा रँक एवढा आहे, माझा नंबर लागेल का, लागलं तर काय करावं लागेल, पुढच्या रँकमध्ये काय जाता येईल. आता ह्याच कॅटेगरी व्यतिरिक्त वुमन रिझर्वेशन आहे की जे हॉरिझॉन्टल आहे, हिली एरिया आहे, PWD आहे, डिफेन्स 1, 2, 3 आहे, MKB रिझर्वेशन आहे. म्हणजे या सर्व रिझर्वेशनसाठी ज्याला आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन किंवा स्पेशल रिझर्वेशन म्हणतो याच्यामधला काय बेनिफिट होऊ शकतो या गोष्टी आपल्याला माहिती होऊ शकतात. त्याचबरोबर एखाद्या कॉलेजमध्ये फीज किती आहे, आपल्या कॅटेगरीला फीज किती आहे, हॉस्टेलची सुविधा आहे का, आणि असेल तर त्याची फीज किती आहे हे सुद्धा आपल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मायने राहत असतात. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही कॉलेजेस की ते 3 ते 4 लाख रुपये हॉस्टेल आणि मेस आहे. मग ते कॉलेज आपल्यापासून जवळ आहे, पण ते घ्यावं का नको. बऱ्याच वेळा एखाद्या कॉलेजची फीज असते 8 लाख रुपये, परंतु हॉस्टेल मेसेस 4-5 लाख असेल तर ते त्याची 10% फीज भरून सुद्धा 5-6 लाखाला जातं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक बेनिफिशरी सुद्धा होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या PG लेवल आहे का, फॅकल्टी आहेत का चांगल्या, त्या ठिकाणी हॉस्टेल मेस चांगली आहे का, विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू काय आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व मार्कांचा लेखाजोखा आणि त्याला रँकिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला या पेड काउन्सिलिंगमध्ये येतात. त्यामुळं आपल्याला जस्ट म्हणजे माझं सिलेक्शन नाही लागलं तर स्पॉट राऊंड येईल का, स्पॉट राऊंड आल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲडमिशनसाठी काय करावं लागेल, ह्या सर्व लेखाजोखा आपल्याला पेड काउन्सिलिंगमध्ये येतो. त्याचबरोबर डेली अपडेट्स आपल्याला प्रत्येक वेबसाईटचं आज एक अपडेट आलं तर तासाभरानं एखादी वेबसाईट आपल्याला चेक करावी लागते. NTAची वेबसाईट करावं लागते, MCC, AACCC, CT सेलचं असेल, CT सेलमध्ये सुद्धा ऑल इंडियाचं एक असतं, त्याचबरोबर CT नर्सिंगचं असतं, त्याचबरोबर ते 3 वेगवेगळे टॉपिक आहेत. हे सगळ्यांचं रोजच्या रोज अपडेट आपल्याला कसं करता येऊ शकेल. त्याचं एखाद्या कॉलेज आपल्याला मिळालं त्याचं फी किती आहे आपल्याला माहीत नसते, त्याची वेबसाईट कोणती आहे माहीत नाही, त्याची आपल्या कॅटेगरीला कितीचा DD काढायचं हे माहीत नसतं, त्याची रिपोर्टिंगचं टायमिंग कसं आहे, त्याचे रूल्स कसे आहेत हे माहीत नसतं, डॉक्युमेंट्स कोणते आहे हे माहीत नसतं. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की डेली अपडेट्स आपल्याला मिळतात. प्रत्येक डॉक्युमेंटच्या वेळेला डिटेल्स सगळ्या गोष्टी येतात. आपल्या कॅटेगरीच्या रिझर्वेशनच्या संदर्भातल्या सर्व डॉक्युमेंटच्या संदर्भात सर्व गोष्टी तुम्हाला येऊ शकतात. त्याचबरोबर काउन्सिलिंगमध्ये नियम आहेत. पहिल्या राऊंडचे नियम ज्याच्यामध्ये फ्री एक्झिट असतं, सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला अपग्रेडेशन असतं, थर्ड राऊंडमध्ये अपग्रेडेशन आहे का नाही का, नंतर एखादं काय नोटिफिकेशन काढून नवीन कॉलेज आले का, त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा आपल्याला आता मिळालेलं कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाता येऊ शकतं का, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्या टर्मिनलनुसार जमत नाही आहेत. त्यामुळं पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा 100% आवश्यकता आहे. हे मी कोण सांगत आहे, मी पालक म्हणून सांगत आहे, काउन्सिलर म्हणून सांगत नाही, पालक म्हणून सांगत आहे की बऱ्याच वेळा या सगळ्यामध्ये हे सगळे टॉपिक सांगितले किंवा योग्य वेळी योग्य मार्गदर्शन राहतं आहे, त्याला टाईमली अपडेट असतं आहे. एखादा टाईम निघून गेल्यानंतर आपल्याला माहीतच नव्हतं हे बऱ्याच वेळा होत राहतं. खूप वेळा वेळेची बचत होते आणि चांगले पर्याय असतात ते आपल्याला उपलब्ध होतात. आणि आपल्या कॅटेगरीला आपल्याला काय करता येऊ शकते हे बघा. गेल्या वर्षीचं एक एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे 272 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये BMS मेरिटनुसार त्या मुलीला मिळालं आणि 10% फीज म्हणजे 2 लाखाची फी 20,000 ॲडमिशन झालं. आणि मिळत नाही म्हणून बाहेर ज्यांनी मेरिटमध्ये नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी 276 मार्क असणाऱ्याला मॅनेजमेंट कोट्यातून 25,50,000 महाराष्ट्रामध्ये BMS घेतलं. म्हणजे दोन्ही एकाच वर्गात शाळेमध्ये शिकले. एकाला 1 लाखात MBBS व्हायला लागलं आणि एकाला 25.5 लाख रुपये. हा 24.5 लाखाचा डिफरन्स कुठं घेऊन टाकणार आहे. त्यामुळं पेड काउन्सिलिंग 100% आवश्यक आहे. आता आपण कट ऑफ लेवलच्या खाली जाऊया. गव्हर्नमेंट MBBS, BMS, गव्हर्नमेंट BDS, प्रायव्हेट BDS आणि प्रायव्हेट MBMS पर्यंतचा कट ऑफ आणि नवीन येणारे कॉलेज त्याच्यामध्ये टाकायचं कसे. आता 140-45 कॉलेज असतील तर त्याच्यामध्ये टाकायचं कोणते कॉलेजवरती, खाली कोणते टाकायचं, हे सगळं तुम्हाला काहीच माहीत नसतं. या सर्व गोष्टी तुम्हाला आपण या काउन्सिलिंगमध्ये येत राहतात. त्यामुळं BMSसाठी सुद्धा ॲडमिशन घेणारा आवश्यकता आहे का, तर 100% पेड काउन्सिलिंगचा
त्यांच्यासाठी सुद्धा उपयोग आहे. BHMSमध्ये ॲडमिशन घ्यायचं, मला 200च मार्क आहेत, तर माझा नंबर लागेल का? नंबर लागणं ना लागणं हा भाग वेगळा आहे, परंतु आपण आजपर्यंत शिक्षण 18 वर्ष घेतलेलं आहे आणि या शिक्षणामध्ये महत्त्वाच्या टॉपिकसाठी फक्त 5,000 किंवा काहीतरी फीज आहे, ते सोडून देऊन आपण जर स्वतःच काम करत असेल तर निश्चित आपण काहीतरी चुकीचं करतो आहे असं मला तरी वाटत आहे. बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा आहेत की एक्झाम्पल धरून चाला की मला मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मी डायरेक्ट कॉलेजशी कॉन्टॅक्ट केला तर 3 पटीत फीज मला मिळत असेल तर कशाला काउन्सिलरची गरज आहे? तर हे 100% चुकीचं आहे. कारण काही कॉलेजची फीज 12 लाख आहे, बार्त्रिक 36 लाख पर इयर भरलं तर 1,60,00,000 80 लाखापर्यंत जात आहे. मग खरोखरच 1,70,75 लाखात होतं का ॲडमिशन? त्याच कॉलेजमध्ये आपल्याला 21मध्ये 31मध्ये होऊ शकते. आता तो 50-60 लाखाचा डिफरन्स कुठून भरून काढणार? हे बघा, 100% काउन्सिलरची गरज असते. तुम्हाला कसं फॉर्म भरायचं आहे, रजिस्ट्रेशन करताना कसं करायचं आहे. मी करताना 1,000चं रजिस्ट्रेशन केलं की जे मेरिट बेसिसवरती होतं. आत्ता मात्र तुम्हाला 5,000चं रजिस्ट्रेशन करता येते का? येतं आहे. करता येते का? नाही येतं आहे. ते कसं करायचं? हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. वेबसाईटचा ग्लिच असतो ते आपल्याला लक्षात येत नाही. डेली अपडेट्स आपल्याला लक्षात येत नाही. खरं तर काउन्सिलिंग लावल्यानंतर 1 वर्षानंतर लक्षात येते किंवा आपल्याला खरंच आवश्यकता होती का. ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल आहे अशा विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का? PWDच्या विद्यार्थ्यांना किंवा ऑर्फन म्हणजे ज्याला आपण अनाथ म्हणतो अशा विद्यार्थी माझ्याकडे एक आला होता की त्यांना आई वडील नसताना सुद्धा ऑर्फन एक कॅटेगरी आहे ही माहीत नव्हती. त्यावेळेस तिला मार्क 270 वगैरे होते. तिला BMS मिळत नव्हतं, प्रायव्हेटसुद्धा मिळत नव्हतं पैसे भरून. त्या विद्यार्थीला बोलत बोलत मी सांगितल्यानंतर तिनं समाज कल्याणकडून ऑर्फनचं सर्टिफिकेट आणलं आणि तिचं MBBSच्या टॉपच्या कॉलेजमध्ये म्हणजेच KEMमध्ये ॲडमिशन झालं. म्हणजे हे सर्व गायडन्स 100% आहे. PWDचं समजा असेल तर ते किती आहे, कसं, कधी करायचं, कुठं जायचं, कुणाला भेटायचं, हेच गोष्टी माहीत नसतात. त्यामुळं सुद्धा खूप सारं नुकसान होताना आपल्याला दिसतंय. डॉक्युमेंट्स आपल्याला जे काही सेंट्रलचं आपण EWS काढतो, स्टेटचं पाहिजे असतं. ॲडमिशन गेल्यानंतर ज्यावेळेस कॉलेजच्या रिपोर्टिंगला जातो त्यावेळेस ते सेंटरचं दिल्यानंतर ते सांगतंय की तुम्ही हे चालत नाही, तुम्हाला स्टेटचं घेऊन यावं. स्टेटचं घेऊन आल्यानंतर घेऊन यायला तुम्हाला वेळ शिल्लक राहिलेला नसतो. मग त्यावेळेस तुमचा तो राऊंड जातो आणि कदाचित तो 3रा राऊंड असेल तर तुम्ही कायमस्वरूपीचं बाद होता प्रोसेसमधून. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या एका रूफखाली मिळू शकतात. त्यामुळं त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांची स्कोर जो आहे तो महाराष्ट्रातल्या MBBSमध्ये नंबर लागत नाही. अशा विद्यार्थ्यांना ओपन स्टेट्समधील कोणत्या राज्यामध्ये जाता येऊ शकतं? तेलंगणा ओपन स्टेट आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, पॉंडिचेरी आहे, त्याचबरोबर झारखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, सिक्कीम आहे. अशा प्रकारचे बरेचसे राज्य आहेत की त्रिपुरा आहे, याच्यामध्ये आपल्याला जाता येईल. राजस्थानमध्ये जाता येऊ शकतं किंवा आपला जो छत्तीसगडमध्ये जाता येईल. यामध्ये कमी मार्क्स थोडेसे कमी असतील तर जाता येऊ शकतं का? हे गायडन्स कोण करणार आहे? आपल्याकडे कितीतरी विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी महाराष्ट्रात नंबर न लागता थोडे कमी मार्क्स असणाऱ्याला MBBS करण्याचं स्वप्न साकार करण्यात आहे आणि याचे जनकच आम्ही 2016 पासून आम्ही आहे. त्यामुळे आता सध्या कोणीतरी फॉर्म भरून देत असेल तर तुम्हाला ते सांगतील की बुवा काय नाही, ही सगळी आम्ही करून देऊया. परंतु इतर राज्यामध्ये कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जाता येऊ शकत असतं. हेच मुळी वाईडली तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचं काम कुणी केलेलं असेल तर आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण सांगलेलं काय. त्यामुळं आत्ता समजा या सगळ्या गोष्टीसाठी खरं परदेशात जाऊन MBBS करावं का किंवा आपल्याच या ठिकाणी करावं किंवा आत्ता BMS घेतल्यानंतर गव्हर्नमेंट वेळ असल्यानंतर पुढल्या वर्षी आपण रिपीट करता येऊ शकतं का? जर समजा आत्ता BMSला ॲडमिशन घेतलं तर पुढल्या वर्षी आपल्याला MBBSसाठी ॲडमिशन घेता येऊ शकते का? ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला एकत्रित मिळतात. त्यानंतर स्कॉलरशिपमध्ये कसा अर्ज करायचा, कुठं अर्ज करायचा, कधीपर्यंत करायचा, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत, आपल्याला किती स्कॉलरशिप मिळणार आहे, त्याचबरोबर जे अथॉरिटी आहेत त्या अथॉरिटीकडे मिळालेलं डिपॉझिट आपल्याला परत मिळणार आहे का? ह्या सगळे असंख्य हजारो लाखो प्रश्नांचा एकत्रित लेखाजोखा पाहायला गेलं तर पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा लावण्याची 100% आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे. एकंदरीत या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममधून आपल्याला डॉक्युमेंट्स, कॉलेजची माहिती, कट ऑफ, विद्यार्थी टू विद्यार्थी आपले कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी आणि रिपोर्टिंग, डेली अपडेट्स आणि कॉलेजच्या संदर्भातल्या इस्टॅब्लिशपासून ते फॅकल्टीपर्यंत सर्व गोष्टी, PG UG लेवल, त्याचबरोबर PG करत असताना काही अडचणी, ह्या सगळ्यांचा लेखाजोखा. त्याचबरोबर आपल्याला कमी मार्क्स असतील, अगदी जस्ट इलिजिबल असणाऱ्या माणसांना सुद्धा 10 ते 15 लाखात BMS आपल्याला अदर स्टेटमध्ये करता येऊ शकतं.
हे तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला कॉन्टॅक्टमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही 15, 18, 22, 25 लाखांना ॲडमिशन होतं आणि पुन्हा सांगता की जाऊ दे आता काय करायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रितरित्या एकाच रूपखाली सगळं तुम्हाला बेनिफिट मिळत असेल तर ती पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा आहे. आणि हा करण्यासाठी आपण रिझल्टची आवश्यकता आहे का. सर्वात मोठा प्रश्न असतं की तुमचं ऑफिस माझ्या घराशेजारी आहे का. आपल्या घराशेजारी किंवा आपल्या गावात जर ऑफिस करायचं म्हटलं तर खरंच एवढं कमी फीजमध्ये हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत का. तिथं ऑफिस बनवणं, कॉम्प्युटर आणून ठेवणं, कामाला माणसं ठेवणं, त्याचे भाडं तत्वावर. आणि खरं तर हे संपूर्ण टक्के 100% असणारा हा 12 महिने चालणारा प्रोफेशन नव्हतं. काही ठराविकच 2-3 महिन्यामध्ये त्यातला बी फॉर्म भरण्यासाठी काही ठराविक वेळ आहे. तर त्याच्यासाठी ऑफिसेस वगैरे परवडत असतात का. जर असतील तसं परवडलं असतं तर तुम्हाला एवढ्या कमी फीजमध्ये कोण देणार आहे. मग ते जवळच्या ऑफिसमध्ये गेलं तर तुम्हाला जास्त सव्वा फीज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ऑथेंटिक गायडन्ससाठी तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये घ्या. आता तुम्ही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की ऑनलाईनरित्या ज्यावेळेस आपण जॉईन करेल, आमच्यापासून तुम्ही 400-500 किलोमीटर अंतरावर आहे, तर तुम्ही फॉर्म कोण भरणार. आम्ही तुम्हाला फॉर्म भरण्यापासून प्रत्येक चॉईस फिलिंग देणार. तुम्ही तुमच्या समोर जाऊन लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या कॅफेमध्ये भरू शकता किंबहुना आमच्या टीमकडून करू शकता. आपल्याकडे खूप मोठी टीम आहे की त्या टीमकडून सुद्धा फॉर्म भरून घेऊ शकता. त्यामुळे कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही असं होत नाही. आणि ज्यावेळेस हा विद्यार्थी आता निवांत आहे, आमच्याकडे फोन आम्ही घ्यायला तयार असतो, त्यावेळेस तुम्ही जॉईन होत नाही. रिझल्ट लागल्यानंतर किंवा कधीतरी अडचण येते त्यावेळेस एवढं गर्दी पडली असती की आपल्याला एक मिनिटसुद्धा वेळ नसतो. आणि यावेळेस मात्र तुम्ही फोन करायला लागता आणि त्यावेळेस फोन घेणं अशक्य होतं. पहिल्या माणसांना सर्व्हिस द्यायची का नवीनला जॉईनिंगला करायचं, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि तुम्हाला त्याच्यासाठी कुचंबना होते. रात्री 2 वाजता एखाद्या विद्यार्थीचा रिझल्ट लागला आणि त्याच्यात काहीतरी चुकलेलं आहे आणि आपल्याला त्रास झालेला आहे हे सांगितलेले माझ्याकडे हजारो फोन येतात. परीक्षा संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आपल्या काही चुका झाल्या आणि त्याच्यामुळे मला आता काय झालं. मी सांगतो तुला स्वतःहून सांगतो की पाठीमागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी स्वतःहून ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्या काही चुका झालेल्या ते आत्तासुद्धा आपल्याला सांगता येऊ शकतात. कारण त्या गोष्टी त्यांनी स्वतःहून काहीतरी केलेल्या असतात आणि जेवढ्या लिमिटेड नॉलेजच्या माध्यमातून ही सर्व गोष्टी केल्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा चुका झालेल्या असतात. एकंदरीत मोरल ऑफ द स्टोरी आता निष्कर्ष मी सांगण्याचं होतं की पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जो आहे तो 100% उपयोगाचा आहे. हा जो ह्याच्या पाठीमागे जो खर्च आहे, बऱ्याच वेळात खर्चसुद्धा बाहेरचे काही लोक आहेत की तुम्हाला फोनच्या माध्यमातून मोठ्या आवाजात सव्वा फीस सांगतात, चुकीची माहिती सांगली जाते आणि तुम्हाला अडकवून घेण्याची प्रक्रिया असते आणि कुणावरती अवलंबून राहावं लागतं, यूट्यूबवरती अवलंबून राहावं लागतं. आपण एखादा वेबसाईट बघतो, त्या वेबसाईटवरती काय अपडेट आहे का ते बघतो, ते कळत नाही, त्याची टर्मिनॉलॉजी कळत नाही, त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. एकंदरीत ह्याचं सर्व मराठीमध्ये भाषांतर करून साध्या भाषेमध्ये बॅकअप तुम्हाला रात्री 2 वाजता सुद्धा फोन करण्यासाठी असेल तर ते कोणतं असेल तर आपलं टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपली टीम आपल्या सेवेसाठी 1000% आपल्यासाठी उपलब्ध असते. त्यामुळं 100% करिअर मेकिंग गायडन्सचा जो काही आमचा प्रोग्राम आहे तो तुम्ही जॉईन करायला हरकत नाही. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेच्या नंतरचा रिझल्टसाठी त्याचबरोबर काउन्सिलिंगमधील तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.